अकाउंटिंग फॉर इनकम्प्लीट रेकॉर्ड मीन्स सिंगल एंट्री सिस्टीम हा FY BComच्या 2019चा CBSE पॅटर्न म्हणजे क्रेडिट बेस्ड सिस्टीम किंवा चॉईस बेस्ड सिस्टीम जी आहे तर त्यामध्ये आहे आणि TY BComला 2013 पॅटर्न मध्ये आहे. त्याचा आपण आज फॉर्मॅट पाहणार आहोत, पण फॉर्मॅट पाहण्या अगोदर सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे काय ते आपण पाहू. सिंगल एंट्री सिस्टीम म्हणजे एखादा व्यापारी ज्याला अकाउंटचं नॉलेज नसेल किंवा एखादा व्यवसाय करणारा ज्याला अकाउंटचं नॉलेज नसेल आणि तो जर आपलं अकाउंटिंग लिहित असेल किंवा दैनंदिन व्यवहार लिहित असेल तर तो ते व्यवहार लिहिताना त्याची जी एंट्री आहे ती एकाच ठिकाणी कुठेतरी करतो आणि म्हणजेच त्या एंट्रीज जे असतात ते इनकम्प्लीट असतात. आपल्याला अकाउंटचा रूल माहिती आहे की आपण डबल एंट्री सिस्टीम वापरतो, म्हणजे एक इफेक्ट डेबिट असतो तर दुसरा इफेक्ट क्रेडिट असतो. एक व्यवहार झाला की त्याची नोंद वेगवेगळ्या ठिकाणी होत असते, परंतु ज्याला अकाउंटचं नॉलेज नाही ती व्यक्ती काय करणार तर जो व्यवहार होईल तो एकाच ठिकाणी कुठेतरी लिहून ठेवणार. फॉर एक्झाम्पल समजा एखाद्याने उधारीवर माल विकला तर तो ज्याला माल विकलेला आहे उधारीवर त्याचं नाव लिहिणार, किती रुपयाचा माल विकला तेवढंच लिहून ठेवणार, कुठेतरी त्याची एकाच ठिकाणी काय करणार नोंद करणार. मग आपल्याला असे इनकम्प्लीट रेकॉर्ड प्रोव्हाइड केले जातात, म्हणजे जे रेकॉर्ड अपूर्ण आहेत ते दिले जातात आणि आपल्याला त्याचं रूपांतर डबल एंट्री मध्ये करायचं आहे. आता जे विद्यार्थी 12वीला होते म्हणजे आता जे FY ला आलेत किंवा जे आता जे TY BComचे विद्यार्थी ते 12वीला असताना त्यांना देखील सिंगल एंट्री सिस्टीमचा टॉपिक होता, पण त्यामध्ये नेट ऍसेट मेथड होती. म्हणजे तुम्ही जे कॅल्क्युलेशन करायचा तर त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट काढायचा, त्यावरून ग्रॉस प्रॉफिट नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा, बॅलन्स शीट काढायचं. ती नेट ऍसेट मेथड आहे. ती मेथड आता आपल्याला नाही. आपल्याला जी मेथड आहे ती कन्व्हर्शन मेथड आहे, कन्व्हर्शन ऑफ सिंगल एंट्री इनटू डबल एंट्री. तुम्ही जी शिकलात ती कॅपिटल कंपॅरिझन मेथड किंवा नेट ऍसेट मेथड तिला म्हटलं जातं. ही मेथड आता नाही, तो सिलेबस वेगळा आहे, हा सिलेबस वेगळा आहे. नाव जरी सेम असलं सिंगल एंट्री सिस्टीम तरी सिलेबस मात्र वेगळा आहे. यामध्ये आता जी प्रोसिजर आहे ती काय असणार आहे तर तुम्हाला 12वीचं फायनल अकाउंट माहिती आहे सर्वांना. 12वीच्या फायनल अकाउंट मध्ये ज्याप्रमाणे आपण ट्रेडिंग अकाउंट काढायचो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढायचो आणि बॅलन्स शीट काढायचो, सेम तसेच आपल्याला ट्रेडिंग अकाउंट काढायचे ह्या टॉपिक मध्ये, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढायचे आणि बॅलन्स शीट काढायचे. पण जी माहिती दिली जाईल तुम्हाला, जी इन्फॉर्मेशन दिली जाईल ती अपूर्ण असणार. अपूर्ण असणार म्हणजे काय असणार तर तुम्हाला एक सरळ सरळ माहिती दिली जाईल, कुठल्याही प्रकारचा ट्रायल बॅलन्स वगैरे दिला जाणार नाही. म्हणजे डेबिट आयटम क्रेडिट आयटम असे सेपरेट दिले जाणार नाही, ते सगळे एकत्र करून दिले जाते. आपल्यालाच ओळखून कोणतं डेबिट आहे कोणतं क्रेडिट आहे, कोणती ऍसेट आहे कोणती लायबिलिटी आहे आपल्याला ओळखून लिहायचे. त्यानंतर काही प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ऍसेट्स आणि लायबिलिटीचे ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स दिले जाते. म्हणजे ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स दिले जातील त्यावरून आपण कॅपिटल शोधणार आहोत. म्हणजे समजा तुम्हाला ओपनिंग बॅलन्सेस आणि क्लोजिंग बॅलन्सेस ऍसेट्स आणि लायबिलिटीचे दिले असतील तर त्यामध्ये कॅपिटल दिलं जाणार नाही. मग कॅपिटल आपल्याला काय करावं लागेल शोधावं लागेल, सर्च करावं लागेल. आणि कॅशबुक दिलं जाईल, कॅशबुकची डेबिट साइड आणि क्रेडिट साइड म्हणजे रिसिप्ट साइड आणि पेमेंट साइड असणार आहे. त्यामध्ये काही खर्च आणि काही इन्कम्स दिले जातील आणि ऍडिशनल आयटम मध्ये काही ऍडजस्टमेंट दिल्या जातील. त्यावरून आपल्याला पोस्टिंग करायचे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. हे जे पोस्टिंग आहे ते आपलं 12वीच्या फायनल अकाउंट प्रमाणेच आहे, त्यामध्ये काहीही बदल नाही. पण फरक काय आहे तर तुम्हाला कॅपिटल दिलं जाणार नाही, मग कॅपिटल शोधण्यासाठी तुम्हाला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढावा लागेल. त्यानंतर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला जे डेटर्स असतात म्हणजे ज्यांना आपण उधारीवर माल विकतो तर ते उधारीवरचा माल जो आहे म्हणजे क्रेडिट सेल्स ते दिले जात नाही काही प्रॉब्लेम मध्ये, मग ते शोधण्यासाठी आपल्याला डेटर्सचं अकाउंट काढावं लागतं. त्यानंतर उधारीवर आपण खरेदी केली असेल म्हणजे क्रेडिट परचेसेस, काही प्रॉब्लेम मध्ये ते दिले जात नाही, मग आपल्याला क्रेडिटर्सचं अकाउंट काढावं लागतं. बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबलच्या बाबतीमध्ये काही प्रॉब्लेम मध्ये बिल्स रिसिवेबलचा ओपनिंग बॅलन्स दिला जात नाही, काही प्रॉब्लेम मध्ये बिल्स पेएबलचा ओपनिंग बॅलन्स दिला जात नाही किंवा क्लोजिंग बॅलन्स दिला जात नाही. मग तो शोधण्यासाठी आपल्याला काही प्रॉब्लेम मध्ये काही अकाउंट्स मध्ये रिसिवेबल अकाउंट आणि पेएबल अकाउंट ते पण काढावे लागतात. म्हणजे आपले जे रेग्युलर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आहे त्या व्यतिरिक्त आपल्याला आणखी काही ऍडिशनल अकाउंट्स काढावे लागतात. ते ऍडिशनल अकाउंट म्हणजे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढायचं कॅपिटल शोधण्यासाठी, जर प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल दिलेलं नसेल तर. त्यानंतर प्रॉब्लेम मध्ये चेक करायचं
क्रेडिट सेल्स, क्रेडिट परचेसेस दिलेले आहेत का? जर ते दिलेले नसतील तर आपल्याला डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट काढावं लागतं. जर प्रॉब्लेम मध्ये आपल्याला क्रेडिट सेल्स आणि क्रेडिट परचेसेस दिलेले पण क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले नसतील डेटर्सचे, क्रेडिटर्सचा, त्यानंतर बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल, तर आपल्याला ते अकाउंट देखील काढावे लागतात. तर असे काही आयटम मिसिंग असतात. मिसिंग म्हणजे दिलेले नसतात. ते शोधण्यासाठी आपल्याला ऍडिशनल अकाउंट काढावे लागतात. आणि ऍडिशनल अकाउंट जे आहेत त्यामध्ये जे 5 अकाउंट येतात तर त्यामध्ये एक स्टेटमेंट असतं, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, जे आपण ऍसेट आणि लायबिलिटीची किमती टाकून काढणार आहोत. त्यानंतर दुसरं जे असतं ते असतं डेटर्स अकाउंट. ते आपल्याला क्रेडिट सेल्स शोधण्यासाठी किंवा आपल्याला डेटर्सचं क्लोजिंग बॅलन्स शोधण्यासाठी आवश्यक असतं. त्यानंतर तिसरं ऍडिशनल अकाउंट असतं क्रेडिटर्स अकाउंट. ते आपल्याला क्रेडिट परचेसेस शोधण्यासाठी किंवा क्रेडिटर्सचं क्लोजिंग बॅलन्स शोधण्यासाठी आवश्यक असतं. त्यानंतर चौथं ऍडिशनल अकाउंट असतं बिल्स रिसिवेबल अकाउंट. बिल्स रिसिवेबलचं क्लोजिंग बॅलन्स शोधण्यासाठी आपल्याला ते आवश्यक असतं. त्यानंतर 5वं असतं बिल्स पेएबल अकाउंट. बिल्स पेएबलचा क्लोजिंग बॅलन्स शोधण्यासाठी ते आवश्यक असतं. आता जेव्हा प्रॉब्लेम येईल त्यावेळेला तुम्हाला आणखी क्लिअर होईल की कोणतं अकाउंट कधी काढायचं. तर आपल्याला ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट या व्यतिरिक्त एक्स्ट्राचे जे अकाउंट काढायचे आहेत त्या एक्स्ट्राच्या अकाउंट मध्ये आपल्याला एकूण 5 अकाउंट आहेत. पण 5ही अकाउंट जे आहेत ते एकाच प्रॉब्लेमला येतील असं नाही. डिपेंड्स अपॉन प्रॉब्लेम. जसं प्रॉब्लेम असेल त्यानुसार काही प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फक्त डेटर्स क्रेडिटर्स काढावे लागतील. काही प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल शोधण्यासाठी स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढावा लागेल. काही प्रॉब्लेम मध्ये रिसिवेबल पेएबल अकाउंट येईल किंवा काही प्रॉब्लेम मध्ये 5 येतील. हे प्रॉब्लेमवर अवलंबून आहे. आता आपण फॉर्मॅट पाहणार आहोत एक एका अकाउंटचा. जे ऍडिशनल अकाउंट काढायचे आहेत त्याचेच मी फॉर्मॅट तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. कारण की ट्रेडिंग अकाउंटला काय येतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय येतं आणि बॅलन्स शीटला काय येतं हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे ती मी एक्स्ट्रा एक्सप्लेन करणार नाही. तर जे ऍडिशनल अकाउंट आहेत जे काढायचे आहेत आपल्याला ते आपण फक्त एक्सप्लेन करणार आहोत आणि उद्या डायरेक्ट आपण त्याचा प्रॉब्लेम घेणार आहोत. मग बघा, जे ऍडिशनल अकाउंट आहे त्यामध्ये पहिलं अकाउंट आहे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 12वीला आपल्याला होतं सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये. तर हे जे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आहे हे ओपनिंगचं आहे. जर समजा तुम्हाला कॅपिटलचा जो बॅलन्स आहे तो ओपनिंगचा बॅलन्स दिलेला नाहीये, ऍसेट्स आणि लायबिलिटीच्या किमती दिलेल्या आहेत पण ओपनिंगचा बॅलन्स दिलेला नाहीये, तर तो कॅपिटलचा बॅलन्स शोधण्यासाठी आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढणार आहे. आणि एखाद्या प्रॉब्लेम मध्ये समजा तुम्हाला ओपनिंग, क्लोजिंग दोन्ही ऍसेट्स आणि लायबिलिटीज दिलेल्या आहेत पण कॅपिटल दिलेलं नाहीये, तर आपल्याला काय करायचंय, इथे फक्त कॉलम वाढवायचंय. एक कॉलम ओपनिंगचा करायचा आणि एक कॉलम क्लोजिंगचा करायचा. मी ही फक्त सिंगल कॉलम टाकलेले, पण ज्या वेळेला आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग असे दोन्ही पण बॅलन्सेस काढायचे असणार आहे त्यावेळेला आपण 2 कॉलम करणार अमाऊंट साठी. एक कॉलम आपला ओपनिंग बॅलन्सेस साठी असणार, एक कॉलम क्लोजिंग बॅलन्सेस साठी असणार. प्रॉब्लेम मध्ये आपण ते घेऊ. मग बघा, ज्या किमती ऍसेटच्या असतील आणि लायबिलिटीच्या एकत्र करून दिल्या जातील म्हणजे त्यामध्ये कोणतंही सेपरेशन नसणार आहे, सर्व किमती एकत्र असतील एकाखाली एक. आपण ऍसेट्स आणि लायबिलिटीज ओळखायच्या, ओळखून ऍसेट साईडला ऍसेट लिहायच्या, लायबिलिटी साईडला लायबिलिटी लिहायच्या. त्यानंतर ऍसेटच्या साईडची बेरीज करायची, ती बेरीज आपण इकडे लायबिलिटी साईडला मांडणार आणि त्यातून इतर लायबिलिटीज मायनस करून जी बॅलन्सिंग फिगर येईल ती बॅलन्सिंग फिगर असणार आहे कॅपिटल. मग काय करायचं आपल्याला, तर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स जे ऍडिशनल अकाउंट आहे त्यामध्ये आपण जे शोधणार आहोत तर ते आपण शोधणार आहोत कॅपिटल. मग कॅपिटल ओपनिंग पण शोधायला लागू शकते एखाद्या प्रॉब्लेमला किंवा काही प्रॉब्लेम मध्ये ओपनिंग कॅपिटल बॅलन्स आणि क्लोजिंग कॅपिटल बॅलन्स दोन्ही पण शोधायला लागू शकतात. ऍसेट्स आणि लायबिलिटीज आपल्याला एकत्र करून देतील आणि एकत्र करून दिल्यानंतर आपण ऍसेट्स आणि लायबिलिटीज ओळखून त्या सेपरेट करायच्या. सेपरेट केल्यानंतर ऍसेट साईडची बेरीज करायची, ती लायबिलिटी साईडला मांडायची आणि त्यातून लायबिलिटीज मायनस करून जी बॅलन्सिंग फिगर तुमची राहील ती असणार आहे तुमचं कॅपिटल. मग हे कॅपिटल जे आहे ते ओपनिंग पण असू शकतं आणि क्लोजिंग पण. जर दोन्ही बॅलन्सेस दिलेले असतील ओपनिंग आणि क्लोजिंग तर तुम्ही काय करणार आहात, 2 कॉलम करणार आहात. एक ओपनिंग बॅलन्सेस साठी अमाऊंटचा कॉलम करायचा, एक क्लोजिंग बॅलन्स साठी अमाऊंटचा कॉलम करायचा. त्यानंतर ऍसेट साईडची बेरीज करायची, लायबिलिटी साईडला मांडायची, त्यातून लायबिलिटीज मायनस करून बॅलन्सिंग फिगर कॅपिटल काढायची. मी इथे लिहिलंय बघा, कॅपिटल कंसात बॅलन्सिंग फिगर. या ऍसेटची नावं जी आहेत ती प्रॉब्लेमवर डिपेंड आहेत.
मी फॉर एक्झाम्पल म्हणून काही नावं घेतली, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, डेटर, स्टॉक, बिल्स रिसिवेबल आणि कॅश. इकडे लायबिलिटीज मध्ये क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि बँक ओव्हरड्राफ्ट. प्रॉब्लेम नुसार ऍसेट आणि लायबिलिटीची नावं चेंज होती. हे फॉर एक्झाम्पल म्हणून आपण घेतलेलं आहे. असा फॉर्मॅट आपला स्टेटमेंट ऑफ अफेअर्सचा असणार आहे. जर फक्त ओपनिंगचं काढायचं असेल तर सिंगल कॉलम, आणि ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्हीचं काढायचं असेल तर डबल कॉलम करावा लागेल. हे पहिलं ऍडिशनल अकाउंट आहे. त्यानंतर दुसरं जे ऍडिशनल अकाउंट आहे ते असणार आहे आपलं डेटर्स अकाउंट. त्याला तुम्ही टोटल डेटर्स नाव दिलं तरी चालेल किंवा डेटर्स अकाउंट नाव दिलं तरी चालेल. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की डेटर्स कोण असतात, की ज्यांना आपण उधारीवर माल विकतो त्यांना आपण डेटर्स म्हणतो, त्यांचं आपण देणं लागतो, तर घेणं लागतो. उधारीवर जे माल विकतो आपण तर ते जे डेटर्स आहेत तर त्याचा संबंध उधारीवर विकलेल्या मालाशी असतो, म्हणजे क्रेडिट सेल्सशी असतो. प्रॉब्लेम मध्ये काय करतात, आपल्याला डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स देतात, डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स देतात, पण ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये क्रेडिट सेल्स दिले जात नाही. मग आपण काय करणार आहोत, तर डेटर्सचा जो ओपनिंग बॅलन्स आहे किंवा क्लोजिंग बॅलन्स आहे की नाही ते चेक करायचं. त्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये येऊन क्रेडिट सेल्स आहेत की नाही ते चेक करायचं. जर समजा ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये क्रेडिट सेल्स नसतील तर याचा अर्थ आपल्याला डेटर्स अकाउंट काढावं लागेल. आणि जर समजा तुम्हाला समजलंच नाही की डेटर्स अकाउंट काढायचं की नाही काढायचं तर काढून टाकायचं. सगळे इन्फॉर्मेशन दिली असेल तर अकाउंट टॅली होतं, आणि जर कमी इन्फॉर्मेशन असेल म्हणजे एखादा आयटम मिसिंग असेल तर ऑटोमॅटिकली एक साइड काय येते, कमी येते. त्या साइडला बॅलन्सिंग फिगर जी असेल ती बरोबर, जर तुमची क्रेडिट साइड मोठी आली आणि डेबिटला कमी पडले तर ते बॅलन्सिंग फिगर क्रेडिट सेल असणार. आणि जर तुमची डेबिट साइड मोठी आली, क्रेडिटला कमी पडले तर तुमची बॅलन्सिंग फिगर ही क्लोजिंग बॅलन्स असणार डेटर्सचा. म्हणजे त्यावरून तुम्हाला ओळखता येऊ शकतं. म्हणजे अगोदरच विचार करायचा की नाही, तर डायरेक्ट तुम्ही डेटर्स अकाउंट काढून टाका. आणि हे मी मॅक्झिमम आयटम पोस्टिंग केले, हे सगळे असतीलच असं नाही, यातले 2-3च आयटम तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये देतात. तर डेटर्स अकाउंट काढल्यानंतर ते जर टॅली झालं तर समजायचं की कोणताही आयटम मिसिंग नाही. आणि जर समजा टॅली नाही झालं, क्रेडिट साइड मोठी आली तर बॅलन्सिंग फिगर हे क्रेडिट सेलचं असणार. जर डेबिट साइड मोठी आली तर बॅलन्सिंग फिगर हा तुमचा डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स असणार. हा तुमचा डेटर्स अकाउंटचा फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅट मध्ये डेबिट साइडला बॅलन्स ब्रॉट डाऊन करायचा ओपनिंगचा. डेटर्स ही ऍसेट आहे आणि ऍसेटचा जो ओपनिंग बॅलन्स असतो तो नेहमी डेबिट साइडला असतो, म्हणून डेबिट साइडला ओपनिंगचा बॅलन्स ब्रॉट डाऊन करायचा. त्यानंतर सर्व आयटम्स क्रेडिटला असणार आहे. बाय चान्स बिल्स रिसिवेबल जर डिसऑनर असतील तर ते डेबिटला येतील, नाही तर सर्व आयटम डेटर्सशी रिलेटेड हे क्रेडिटला असणार आहे. बाय कॅश अकाउंट म्हणजे कलेक्शन फ्रॉम डेटर्स, डेटर्स कडनं जे पैसे आले असतील ते आपण इथे दाखवणार. बाय बिल्स रिसिवेबल, डेटर्सला जर बिल्स रिसिवेबल दिले असतील तर ते आपण इथे दाखवणार. अलाउन्सेस, डिस्काउंट अलाउड हे आपल्याला कॅशबुकला दिले जाते, तिथून आपण हे पोस्टिंग करणार बाय अलाउन्सेस. त्यानंतर बाय डिस्काउंट अलाउड, गुड्स रिटर्न किंवा सेल्स रिटर्न असतील तर त्याचा इफेक्ट आपण डेटर्सच्या क्रेडिटला देणार, कारण की डेटर्स तेवढ्याने कमी होतात. त्यानंतर बॅड डेट्स म्हणजे कर्ज बुडवलं, उधारी बुडवली तर बॅड डेट्स त्याला आपण म्हणतो बुडीत कर्ज, तर ते पण आपण तेवढ्याने डेटर्स कमी होणार म्हणून डेटर्सच्या क्रेडिटला दाखवणार. आणि शेवटी जो क्लोजिंग बॅलन्स असेल डेटर्सचा तो क्रेडिटला दाखवणार. नंतर क्रेडिट साइडची टोटल करणार, डेबिटला मांडायची आणि त्यातून डेबिट साइडचे आयटम वजा करून जी बॅलन्सिंग फिगर असणार आहे ती क्रेडिट सेल असणार आहे. याचा इफेक्ट आपण ट्रेडिंग अकाउंटला देणार आहोत. त्यानंतर दुसरा जो अकाउंट आपल्याला काढायचे ऍडिशनल ते आहे टोटल क्रेडिटर्स अकाउंट. क्रेडिटर्सचं जे अकाउंट आहे ते बरोबर रिव्हर्स आहे डेटर्स अकाउंटच्या, कारण की क्रेडिटर्स ही आपली लायबिलिटी आहे. ज्यांच्याकडनं आपण उधारीवर माल खरेदी करतो त्यांना आपण क्रेडिटर्स म्हणतो, म्हणून त्यांचा जो बॅलन्स आहे तो क्रेडिट साइडला असणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन ओपनिंगचा. त्यानंतर बिल्स पेबल डिसऑनर बाय चान्स एखाद्या प्रॉब्लेम मध्ये येतील, सर्वच प्रॉब्लेम मध्ये नसणार आहे, पण आला तर म्हणून मी हा इथे लिहिलेला आहे. नाहीतर बॅलन्स सोडून दुसरं कोणतं आयटम नसणार आहे क्रेडिट साइडला, सर्व आयटम डेबिट साइडला असणार आहे. टू कॅश अकाउंट, आपण क्रेडिटर्सला पैसे पेड केले तर त्याचा इफेक्ट आपण इथे देणार. त्यानंतर क्रेडिटर्सला जर बिल्स पेबल इश्यू केले असतील तर त्याचा इफेक्ट आपण डेबिटला देणार. परचेस रिटर्न असतील किंवा गुड्स रिटर्न असतील, रिटर्न आउटवर्ड असतील तर त्याचा इफेक्ट आपण डेबिट साइडला देणार गुड्स रिटर्न, तेवढ्याने क्रेडिटर्स काय होतील, कमी होतील.
नंतर क्रेडिटर्सने आपल्याला डिस्काउंट दिला असेल म्हणजे डिस्काउंट रिसिव्ह असेल तर तो आपण डेबिट साईडला लिहिणार आणि शेवटी क्लोजिंगचा जो बॅलन्स असेल क्रेडिटर्सचा तो पण डेबिटला घ्यायचा. डेबिट साईडची टोटल करायची, ती क्रेडिट साईडला मांडायची, त्यातून क्रेडिट साईडचे आयटम मायनस करून जी बॅलन्सिंग फिगर राहील ती असणार आहे क्रेडिट परचेसेस. क्रेडिट परचेसेसचा इफेक्ट आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला देणार. म्हणजे क्रेडिट परचेसेस आणि क्रेडिट सेल्स शोधण्यासाठी आपल्याला डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट काढायचं आहे. एखाद्या प्रॉब्लेम मध्ये क्रेडिट परचेसेस आणि क्रेडिट सेल दिलेले असतील तर त्या प्रॉब्लेम मध्ये डेटर्सचा आणि क्रेडिटर्सचा क्लोजिंग बॅलन्स दिला जाणार नाही. मग त्या प्रॉब्लेम मध्ये आपण क्लोजिंग बॅलन्स शोधण्यासाठी जो आपल्याला बॅलन्स शीटला पोस्टिंग करायचं आहे त्यासाठी डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट काढणार. मेनली हे 3 अकाउंट महत्वाचे आहे. पहिला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, दुसरा डेटर्स अकाउंट आणि तिसरा क्रेडिटर्स अकाउंट. आता ऍडिशनल मध्ये सपोर्टिंग म्हणजे बिल्स रिसिवेबलचा संबंध डेटर्सशी असतो आणि बिल्स पेएबलचा संबंध क्रेडिटर्सशी असतो. ते इंटरडिपेंडंट आहे. त्यामुळे ऍडिशनल मध्ये ते अकाउंट काही प्रॉब्लेमला काढण्याची गरज भासू शकते म्हणून त्याचा देखील फॉर्मॅट मी घेतलेला आहे. बघा बिल्स रिसिवेबलचा जो फॉर्मॅट आहे त्याला मोजून 4च आयटम आहे. एक, डेबिटला बिल्स रिसिवेबलचा जो बॅलन्स आहे तो ब्रॉट डाऊन करा. त्यानंतर क्रेडिटला त्याचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे तो कॅरी डाऊन करायचा. बिल्स रिसिवेबल जर ऑनर झालेले असतील म्हणजे कॅश आलेली असेल तर ती क्रेडिटला येईल आणि डेटर्सला बिल्स रिसिवेबल जर इश्यू केलेले असतील तर बिल्स रिसिवेबलच्या डेबिटला येईल. हे 4च आयटम फक्त रिसिवेबल अकाउंटला येतील. रिसिवेबल अकाउंट केव्हा काढायचं? जर आपल्याला डेटर्सचा क्रेडिटर्सचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला नसेल तर त्या प्रॉब्लेम मध्ये रिसिवेबलचा पण क्लोजिंग बॅलन्स देत नाही, पेएबलचा पण क्लोजिंग बॅलन्स देत नाही. म्हणजे आपण प्रॉब्लेम समोर आल्यानंतर आधी काय चेक करणार की क्रेडिट परचेसेस क्रेडिट सेल्स आहेत का. ते नसतील तर समजायचं डेटर्स अकाउंट क्रेडिटर्स अकाउंट काढावं लागणार आहे. कॅपिटल आहे का? कॅपिटल नसेल तर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढावा लागणार आहे. त्यानंतर जर बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबलचा क्लोजिंग बॅलन्स नसेल तर आपल्याला रिसिवेबल आणि पेएबल अकाउंट काढावं लागणार आहे. म्हणजे एक्स्ट्राचे अकाउंट कसे काढायचे तर आधी बॅलन्सेस पाहिजे. 4 इंचे बॅलन्सेस आहेत का क्लोजिंगचे? नसतील तर आपल्याला अकाउंट काढावे लागतात. त्यानंतर क्रेडिट सेल्स क्रेडिट परचेसेस नसतील तर आपल्याला अकाउंट काढावे लागतात. हे अकाउंट काढणं कशावर डिपेंड आहे? एक्स्ट्राचे तर प्रॉब्लेमवर डिपेंड आहे. जसा प्रॉब्लेम असेल त्याच्यानुसार तुम्हाला अकाउंट काढावे लागते. असे 5 ऍडिशनल अकाउंट तुम्हाला सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये काढायचे. त्यानंतर कंपल्सरीचे जे अकाउंट आहेत तर त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आणि बॅलन्स शीट आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक येतो, त्यानंतर परचेसेस येतात. परचेसेस सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये 2 प्रकारचे असतात, कॅश परचेस आणि क्रेडिट परचेस. कॅश परचेस प्रॉब्लेम मध्ये दिले जाते, क्रेडिट परचेस आपल्याला शोधावे लागते. त्यानंतर रिटर्न्स दिले जाऊ शकतात, वेजेस, फ्रेट, कॅरेज. ट्रेडिंगची जी नेहमीची आयटम आहे ती तुम्हाला गिवन इन्फॉर्मेशन मध्ये दिली जाते. त्यानंतर क्रेडिट साईडला सेल्स 2 प्रकारचे असणार आहे. कॅश सेल्स दिलेले असतील, क्रेडिट सेल्स आपल्याला शोधावे लागतील. त्यानंतर रिटर्न्स असतील, सेल्स रिटर्न किंवा त्याला आपण रिटर्न इनवर्ड असं म्हणतो तर ते दिले जातील. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक असेल क्रेडिट साईडला, आपण ट्रेडिंग अकाउंट नेहमीप्रमाणे क्लोज करणार आणि ग्रॉस प्रॉफिट काढणार. इथे मी फॉर्मॅट का बरं नाही दाखवला तुम्हाला ट्रेडिंगचा, तर तुम्हाला सर्वांना ट्रेडिंग अकाउंटला काय पोस्टिंग येतं हे माहितीये, त्यामुळे तो फॉर्मॅट मी दिलेला नाहीये. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नेहमीप्रमाणे बिझनेस चालवण्यासाठीचे जे खर्च आहेत म्हणजे ऑफिस एक्सपेन्सेस, प्रिंटिंग, स्टेशनरी, पोस्टेज, टेलिग्राम, ऑडिट फी, हे नेहमीचे जे खर्च आहेत, सॅलरी, तर ते सगळे प्रॉफिट अँड लॉसला येतील. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला कमिशन रिसिव्ह, डिस्काउंट रिसिव्ह वगैरे याचे पोस्टिंग येते. त्यानंतर नेहमीप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस क्लोज करून आपण नेट प्रॉफिट काढणार आणि तो नेट प्रॉफिट कॅपिटल मध्ये ऍड करून बॅलन्स शीट आपण टॅली करणार. बॅलन्स शीटचे ऍसेट साईडचे ऍसेट्स तुम्हाला माहिती आहे, त्यावर कॉमन ऍडजस्टमेंट डेप्रिसिएशनचे असणार आहे. त्यानंतर लायबिलिटी साईडला एखादी आउटस्टँडिंग लायबिलिटी म्हणजे सॅलरी आउटस्टँडिंग वगैरे अशी ऍडजस्टमेंट असू शकते. म्हणजे फायनल अकाउंट मध्ये जे ऍडजस्टमेंट असायच्या, क्लोजिंग स्टॉक, त्यानंतर डेप्रिसिएशन, आउटस्टँडिंग, प्रीपेड, ह्याच ऍडजस्टमेंट सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये देखील आहेत. मग बदल काय आहे तर बदल एवढाच आहे की सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिला जात नाही, तर त्याऐवजी तुम्हाला सरळ सरळ इन्फॉर्मेशन दिली जाते. ऍसेट्स लायबिलिटीज एकत्र दिल्या जातात
खर्च आणि उत्पन्न एकत्र दिले जातात. तुम्हाला शोधून कोणता खर्च आहे, कोणता इन्कम आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग करायचे असतात. तसेच काही आयटम मिसिंग असतात. मिसिंग म्हणजे दिलेले नसतात, ते शोधण्यासाठी आपल्याला ऍडिशनल अकाउंट काढावे लागतात. तर ऍडिशनल अकाउंट मध्ये आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढणार आहोत. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स वरून आपण कॅपिटल शोधणार आहोत. मग ओपनिंगचं कॅपिटल दिलेलं नसेल तर ओपनिंगचं शोधायचं, क्लोजिंगचं दिलं नसेल तर क्लोजिंगचं पण शोधायचं. त्यानंतर आपण डेटर्स अकाउंट काढणार आहोत. डेटर्स अकाउंट आपण कशासाठी काढणार आहोत तर क्रेडिट सेल्स शोधण्यासाठी. क्रेडिटर्स अकाउंट क्रेडिट परचेसेस शोधण्यासाठी आणि रिसिवेबल आणि पेएबल अकाउंट क्लोजिंग बॅलन्सेस शोधण्यासाठी. काही प्रॉब्लेम मध्ये क्रेडिट सेल्स आणि क्रेडिट परचेसेस दिलेले असतील तर क्लोजिंग बॅलन्स दिलेले नसतात. मग क्लोजिंग बॅलन्स शोधण्यासाठी सुद्धा आपल्याला डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट हे ऍडिशनल काढावे लागतात. म्हणजे इन जनरल तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमला डेटर्स आणि क्रेडिटर्स अकाउंट काढावेच लागेल. फक्त रिसिवेबल आणि पेएबल अकाउंट प्रॉब्लेम मध्ये पाहायचं क्लोजिंग बॅलन्सेस आहेत की नाही. नसतील तर आपल्याला हे पण अकाउंट काढावे लागतील. आणि कॅपिटल चेक करायचं. कॅपिटल नसेल तर आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढावं लागेल. म्हणजे एक्स्ट्राचे अकाउंट हे प्रॉब्लेमवर डिपेंड आहे. तर हा अकाउंटिंग फॉर इनकम्प्लीट रेकॉर्ड म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीमचा जो प्रॉब्लेम आहे तर त्या प्रॉब्लेम मध्ये आपण या पद्धतीने जे अकाउंट्स आहेत एक्स्ट्राचे ते 5 एक्स्ट्राचे अकाउंट मॅक्झिमम 5 आहे ते काढावे लागू शकतात. प्रॉब्लेमवर डिपेंड आहे. आणि काही प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फक्त 2च काढावे लागू शकतात, डेटर्स आणि क्रेडिटर्स अकाउंट. पण एक्स्ट्राचे अकाउंट प्रत्येक प्रॉब्लेमला असणारच आहे, फक्त कमी किंवा जास्त संख्येने असतील. तर असा हा जो टॉपिक आहे सिंगल एंट्री सिस्टीमचा हा TY BCom ला 20 मार्काला आहे आणि SY BCom ला FY BCom ला हा 15 मार्काला आहे. तर 15 आणि 20 असं शेड्यूल आहे. TY BCom ला 20 मार्काला आणि FY BCom ला 15 मार्काला हा टॉपिक आहे. इथे आपला फॉर्मॅटचं एक्सप्लेनेशन संपलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते.